मुंबईत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. राज्य मंत्रिमंडळाची राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी. सर्वांगीण कार्यक्रमात दुर्बल घटकांचा विशेष विचार. 2030 पर्यंत 35 लाख घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट. विविध देशात भारताची भूमिका सांगण्यासाठी जाणाऱ्या खासदारांच्या 3 शिष्टमंडळाला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली माहिती. भारताच्या आरोग्यविषयक सुधारणांच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशकता असून आरोग्य सेवांचा व्यापक विस्तार करण्यावर भारताचा भर. पंतप्रधान. CSIR स्टार्टअप परिषदेचं मुंबईत उद्घाटन. महाराष्ट्रात स्टार्टअप व्यवस्था उभी करण्यासाठी सरकारकडून 120 कोटींच्या फंडाची उभारणी. मुख्यमंत्र्यांची माहिती. वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांनी आपले युक्तिवाद अधिक भक्कमपणे मांडण्याची गरज. आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन. देशभरातून श्रद्धांजली. कल्याणमध्ये निवासी इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी. बचावकार्य सुरू. आणि मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. 21 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता. मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी